करायचा। कळवण देवळा रस्त्यावर भौर फाटा परिसरात बुधवार दिनांक 3 रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 2 लहान मुले जखमी झाली आहेत। या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वरवंडी येथील शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष विलास शिंदे यांच्या पत्नी अनिता विलास शिंदे वय 45 आणि सून चेतना अविनाश शिंदे वय 30 या दोघी नाथ श्रुती वय 6 वर्षे आणि नातू वय अंदाजे 3 वर्षे यांसोबत ॲक्टिवा स्कूटीवरून वरवंडीच्या दिशेने जात होत्या। त्याचवेळी कळवणकडून देवळाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयसर वाहनाने जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दोन्ही महिला रस्त्यावर दूर फेकल्या गेल्या व गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतची दोन्ही मुले गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नाशिक व सटाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले। दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनांचा वेग, निष्काळजीपणा किंवा रस्त्याची परिस्थिती याबाबत पोलीस तपास सुरू आहे। आयसर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनी, राकेश आहेर, चांदवड, देवळा।